पतीच्या वारसा हक्काबद्दल, विशेषतः पत्नीच्या माहेरच्या मालमत्तेत पतीच्या वारसा हक्काबद्दल आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वाचा निकाल नुकताच दिलेला आहे. विवाहानंतर एखाद्या महिलेचं अपत्य प्राप्तीच्या आधीच किंवा अपत्य प्राप्तीशिवायच जर निधन झालं, तर तिच्या माहेरच्या मालमत्तेमध्ये किंवा माहेरच्या मालमत्तेतील हक्क हिश्श्यामध्ये पतीला कोणताही हक्क आणि हिस्सा मिळणार नाही, हे आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. वास्तविक आपला जो हिंदू उत्तराधिकार कायदा आहे, त्यामध्ये महिलांच्या वारसा हक्कासंदर्भात जी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे, त्यामध्ये ही तरतूद स्पष्ट आहे, की एखाद्या महिलेचं विवाहानंतर अपत्यहीन अवस्थेत जर निधन होत असेल आणि तिला माहेरकडनं काही संपत्ती मिळालेली असेल किंवा मिळणार असेल, तर त्या संपत्तीमध्ये पतीचा किंवा तिकडच्या सासरच्या लोकांचा काहीही हक्क असणार नाही. या असलेल्या तरतुदीला नव्याने अधोरेखित करणारा म्हणून हा निकाल अत्यंत महत्वाचा आहे. म्हणजे आजही अनेक लोकांना जो भ्रम आहे, की एखाद्या महिलेचं विवाहानंतर जर निधन झालं, तर तिच्या वडिलोपार्जित मालमत्तेत पतीला हक्क मिळेल, तर तो भ्रम आता त्या भ्रमाचा भोपळा फुटलेला आहे. त्याबद्दल कायदेशीर तरतूद तर होतीच, पण त्या कायदेशीर तरतुदीला अधोरेखित करणारा हा निकाल आल्याने त्या कायदेशीर तरतुदीचं एक जो दर्जा असतो, तो अजून वाढलेला आहे. त्यामुळे पतीला किंवा सासरच्या लोकांना पत्नीच्या वडिलोपार्जित मालमत्तेत कोणताही हक्क मिळणार नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे त्याबद्दल कोणताही गैरसमज कोणीही बाळगू नये आणि अशा संदर्भातली चुकीची माहिती कोणी पसरवत असेल, तर त्याला कृपया कोणीही बळी पडू नये. आता हा निकाल नेमका काय आहे, त्या निकालात कोणती महत्त्वाची निरीक्षणं नोंदवलेली आहेत, त्याचा सविस्तर व्हिडिओ आपण 1-2 दिवसात प्रदर्शित नक्की करू. पण तूर्तास पत्नीच्या वडिलोपार्जित मालमत्तेत पतीला हक्क नाही, एवढं ध्यानात ठेवलं तरी पुरे आहे. धन्यवाद.